चला आता भेटूया आपण अरुंधती देसाई वहिनींना. नमस्कार. नमस्कार. बापरे, याची काही गरज नाहीये. अरे वा वा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी अरुंधती राजेश देसाई. द्या ओळख. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. ही माझी मुलगी प्रांजल. हॅलो. त्या आमच्या बिल्डिंग मधल्या आहेत या सगळ्या. चला आता सुरुवात करूया प्रश्नोत्तराला. नमस्कार. नमस्कार. वहिनी माहेर कुठलं? माहेर खेड तालुक्यात. खेड तालुक्यात कुठे? वडगाव. वडगाव. बालपण कुठलं तिथलं? बालपण इथे ठाणे इथलंच झालं, पण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आवर्जून बाबा 1 महिन्याची सुट्टी घ्यायची आणि आम्ही गावाला जायचो. काय दिवस होते मस्त. खूप छान. आता जायला मिळतं की नाही? नाही, लग्नानंतर 10 वर्षांनी पहिल्यांदाच आता म्हणजे मागील मागच्या वर्षी जून महिन्यात आई वारली, तर तिची खूप इच्छा होती की जायचं, पण मला नोकरीमुळे जाता येत नव्हतं. तर यावर्षी मी पहिल्यांदा आवर्जून आमच्या होळी शिमगा सण असतो कोकणामध्ये सगळ्यात मोठा, तर मी जाऊन आले सगळ्यांना घेऊन सगळ्या फॅमिलीला घेतलं आणि मी जाऊन आले. बरं मग शाळा तुमची कुठली? शाळा वेस्ट मध्ये आहे, न्यू गर्ल्स स्कूल मध्ये. आणि कॉलेज? कॉलेज 12th पर्यंत तिथेच झालं आणि नंतर मुंबई युनिव्हर्सिटी मधून कॉरेस्पॉन्डन्स केलं. बरं, मग शाळेत किंवा कॉलेज जाताना तुम्हाला 1.5 तास लागायचं वहिनी? मेन म्हणजे माझ्या दोघी मैत्रिणी होत्या. काय नाव? एक सविता आणि एक सुप्रिया म्हणून. सुप्रिया जी होती ना ती माझी मैत्रीण, दर सुट्टीला ती तिच्या मामांकडे जायची आणि तिकडे मग पिक्चर बघायची. सगळे व्हिडिओचं तेव्हा खूप क्रेज होतं, तर व्हिडिओवरती पिक्चर बघायची आणि मग आली की शाळा सुरू झाली की आम्ही जाताना अर्धा पिक्चर ती सांगायची आणि येताना अर्धा पिक्चर सांगायचे. असं बघत तिघी जणी मग चालत बोलत, म्हणजे डिस्टन्स खूप होता तसा. मग आता तुम्ही संपर्कात आहात? एक आहे, तिच्याशी आहे, दुसरीशी झाला नाहीये संपर्क. कथानक सांगणारी चित्रपटाच्या स्टोरी? नाही, तिच्याशी नाहीये. कुठे असतात त्या? वाशीला असते. एवढंच माहिती आहे. फक्त मला एवढंच सुप्रियाला सांगायचंय की तिचं मध्ये मिक्स कॅरेज झालं, मला तुला खरंच भेटायला मिळालं नाही, त्यामुळे आय एम रिअली व्हेरी सॉरी. कधी म्हणजे त्या निमित्ताने तरी भेटली असते, पण तेही निमित्त नाही भेटायला नाही मिळालं. बघितलं, मैत्रिणी इतक्या घट्ट, रोज जायच्या, तासनतास बोलायच्या आणि लग्नानंतर वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलेल्या आहेत. म्हणायला फक्त लांब आहेत, पण आठवणींमध्ये ते अगदी जवळ आहेत, हे यातून जाणवलेलं आहे. बरोबर ना? आता मला सांगा, मिस्टरचा स्वभाव कसा आहे? माझे मिस्टर TNC मध्ये आहेत, शिक्षण विभागात संगणक मध्ये आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा स्वभाव फार शांत आहे. म्हणजे शांत म्हणजे ते फार कमी चिडतात, चिडले की फार भयंकर चिडतात. आणि माझ्या सासूबाईंमुळे माझं सगळं चालतं, मी खरं सांगायचं तर. माझे मिस्टर पण काही लक्ष देत नाही आणि मी माझ्या घरात काही लक्ष देत नाही. तुम्ही जे काही बघताय ते म्हणजे सगळं सासूबाईंमुळे आहे. आमचं सगळं विश्व, जरी आम्ही वेगवेगळे राहत असलो तरी असं खरं म्हणतात की मुलाला हाकलून दिलं की तो म्हणजे हे होतं की हाकलून म्हणजे बाहेर होणं म्हणजे खूप दुःखाची गोष्ट, पण आम्ही अक्षरशः रडलो होतो की आम्हाला बाहेर काढलं म्हणून. की बाहेर काढलं म्हणजे ती काळाची गरज होती, तेव्हा जागा कमी होती म्हणून. तर आम्ही दोघं अक्षरशः खूप रडलेलो आहेत या गोष्टीसाठी. आम्हाला खरंच वेगळं व्हायचं नव्हतं, पण त्यांनी तसा दुरावा कधी जाणवूच दिला नाही, त्यामुळे नंतर असं वाटलं नाही की आपण दूर झालो तर काही वेगळं. मला असं वाटतं सासूबाईंनी खरं तर काळाच्या पुढे जाऊन खूप चांगला विचार केला तेव्हा. हा, माझ्या सासूबाई त्या बाबतीमध्ये म्हणजे त्या जरी त्यांचं शिक्षण त्यावेळेचं 11वी आहे, पण त्यांनी स्वतःनी पण खूप मेहनत करून दोन्ही मुलांना वाढवलेले आहेत. पुढे मुलांचे संसार पण त्याच थांबा, त्या दोघं मुलं काही करत नाही. आज त्या 2 भावांमधलं नातं किती घट्ट असेल? एकदम व्यवस्थित, प्रश्नच नाही. कोणी बोलला नाही आम्ही वेगळे राहतो. याला म्हणतात पुढचा विचार. वहिनी, पण मला सांगा, अशा सासूबाईंचा पुत्र तुमचे पती आत्ता आहेत कुठे? आहेत ना, बाहेर उभे. बाहेर उभे आहेत? हाक मारा ना, बोलवा. ओ या ना. ओ या ना. किती खोटी हाक मारली तुम्ही. रोज अशीच हाक मारता? नमस्कार. फार कौतुक करताय तू तुमच्याबद्दल. कशामुळे? तुमच्या समोर म्हणून करत असतील का? बरं, कसं झालं लग्न तुमचं? कसं ठरलं? अरेंज मॅरेज. कुठे बघितलं? नाही म्हणजे माझी आईच पहिले असं म्हणजे लग्न वगैरे जुळवायची, तेव्हा पत्रिका आली होती, तेव्हा मग माझं जुळवत होतं, हिची पत्रिका आली, मग त्यानंतर मी जुळवलं. तुम्ही काय सांगणार वहिनींबद्दल? काय व्यवस्थित आहे. थोडक्यात उत्तरे द्या, हे ठरवलेलं आहे त्यांनी आज. नाही, एवढेच कमी बोलतात. हो ना, मग ठीक आहे. मी प्रश्नांची उत्तरं तरी देतील की नाही काय माहिती नाही मला. विचारतो. पहिला प्रश्न त्यांना, तुमच्या फ्रीज मध्ये आत्ता अंडी किती येतो? 5 आहेत. त्यांनी 8 सांगितलं, त्यामुळे उत्तर चुकलं. वहिनीने सांगितलं 5, जे बरोबर उत्तर.
बरं वहिनी, तुम्ही सांगा, मिस्टर स्टेट लेवलला कोणता खेळ खेळायचे? खो खो. बरोबर. चला, हे उत्तर बरोबर आलं. आता नुसते असे हा सांगा उत्तर पुढच्या प्रश्नाचं. तुमच्या मुलीला प्रांजलला वहिनींनी तयार केलेला कोणता पदार्थ आवडतो? ते कॉर्नफ्री मक्याचं जे असतं ते ती बनवते, ते तिला आवडतं. काय हो? पुलाव. बऱ्यापैकी तोच. कॉर्नफ्री तर जास्त नाही बनवत कधी. चला, म्हणजे चुकलं. चला, 2 उत्तरं चुकली. वहिनींचं 1 उत्तर बरोबर आलं. आता मी तुम्हाला एक कोडं घालतो. पहाटे गजर होतो, घड्याळ नव्हे. डोक्यावर मुकुट पण राजा नव्हे. कोण? कोंबडा. अरे, कठीण उत्तर ह्यांनी लगेच बरोबर दिलं. अभिनंदन. 2 उत्तरं बरोबर आली. त्यामुळे चला, वहिनींच्या घरात ही लक्ष्मी आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. चला, सगळा परिवार इकडे सज्ज आहे. केवढं बोलता तो सासूबाई तुमच्याबद्दल? हा, असं वाईट बोलणार नाही. खूप चांगलं म्हणताय. वाईट काय डेअरिंग आहे का त्यांची बोलायची? आणि मिस्टर? सांगितलं तुम्हाला. हो, ते पण कौतुकच ना नुसतं. भारीच. बरं, तक्रार करायची झाली तर काय करा मिस्टरांबद्दल? एक तक्रार करा असं सांगितलं. सकाळी ऑफिसला जाताना जरा लवकर उठायला सांगायचं, कारण की मला नेहमी उशीर होतो. 1 मिनिट. त्यांनी तुम्हाला सांगायचं लवकर नाही, उठा? मी त्यांना सांगते लवकर उठा तुम्ही. म्हणजे काय हो, काय आहे? जरा लवकर उठा ना. वहिनींची एवढीच इच्छा आहे. कधीपासून? बघा, मी शेजाऱ्यांना सांगणार. 9:30 वाजले की घरात जाऊन बघा उठलेत का. आता वहिनी अभिनय करणारी सगळे घरातले ओळखतात का? आपण बघूया वहिनी हे वाक्य. नाही, पहिले बोलून वाढदिवसाला नेकलेस. माझ्या पुढच्या वाढदिवसाला नेकलेस हवाय. अभिनंदन.